लोकांना भेटलो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आपल्या भागातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले. परवा पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी संजूची आमची चर्चा झाली. म्हणजे संजू सारखा कार्यकर्ता हा नुसता एक पत्रकार नाही, परंतु त्याचं असणारं वाचन, त्याचा असणारा अनेक तालुक्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेर मोठा त्याचा मित्रपरिवार, त्याची उपजत असणारी त्याची माहिती घेण्याची पद्धत, या गोष्टीमुळं त्यांनी मला एक गोष्ट निदर्शनास आणून दिली की गेल्या वेळेस तुम्ही वळसे पाटील साहेबांना नवीन म्हणजे घोडेगावपासनं आपल्या टाकळीपर्यंतचा कवठ्या मार्गे लोणी धामणी मार्गे नवीन जसा आपला 416 कोटीचा रस्ता चालू आहे तसा एक नवीन हायवे आपल्याला टाकळीपर्यंत कवठ्याहून निमगावधुळेपर्यंत येणार होता. तुम्ही ते प्रस्तावित केलेला आहे, परंतु आमचा तो रस्ता आपल्याला होणेवाडीपर्यंत आला पाहिजे. मी त्याला म्हणलं, अरे तुझा एवढा आग्रह चाललाय, तुझी काय रस्त्याला जमीन आहे का? तिचा भाव वाढला पाहिजे किंवा एखादा व्यवसाय तुला भविष्यात करायचं काही डोक्यात आहे का? कारण हायवेच्या कडेला व्यवसाय चांगले चालतात. नाही म्हणला, माझी 1 गुंठाही पण जमीन नाही, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस मोठा रस्ता येईल त्यावेळेस नक्कीच आपल्या देवस्थानचं महत्त्व वाढेल, आपल्या भागाचा महत्त्व वाढेल. असं संजूसारखा कार्यकर्ता, विचार करणारा कार्यकर्ता, दूरदृष्टी ठेवणारा कार्यकर्ता आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या गावामध्ये जिथे कमी जे करायला पाहिजे तिथलं आरबी सरांनी सांगितलं, याचं बारीक निरीक्षण त्यांनी केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की परवा ज्यावेळेस विधान भवनात गेलो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना की जे वळसे पाटील साहेबांनी जे पत्र दिलेलं होतं तेच पत्र आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्या कुंडापर्यंत तो रस्ता कॉन्क्रीटचा मोठा हायवे सुचवलेला आणि ते पण करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. तशी कल्पना मी वळसे पाटील साहेबांना सुद्धा दिली. ते म्हटले काय हरकत नाही, मी सुद्धा नवीन दुरुस्त पत्र करून देऊ. अशा पद्धतीनं ज्यावेळेस सहकारी मित्र असतात एखाद्या विकासासाठी ज्या वेळेस आठवणी करून दिल्या तर निश्चितपणानं आपल्या भागाचा विकास होत राहील. आपल्या माळगंगा कोंडाचा गेल्या आपण पाहिले की 4-5 वर्ष झाले, यापूर्वी जो विकास ज्या झपाट्याने झाला, अलीकडच्या ग्रामपंचायतीच्या